अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। मग आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची आपल्या आयुष्यात काही ना काही इच्छा ही आवर्जून असते। असं कुणीच नसेल की ज्याची काही इच्छाच नाही। जेव्हा आपल्या इच्छा असतात तेव्हा आपलं पुढचं आयुष्य असतं। कधी आपल्याला स्वतःची गाडी हवी असते, कधी आपल्याला स्वतःचं घर हवं असतं, आपल्या मुलांनी उच्च शिक्षित व्हावं असं आपल्याला वाटतं, आपल्याकडे खूप पैसा असावा, आपलं प्रेम आपल्याजवळ असावं, आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आपला विवाह व्हावा। अशी काही ना काही इच्छा ही प्रत्येक व्यक्तीची ही नक्कीच असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, धडपडतो, सगळं करतो। पण जेव्हा ती इच्छा पूर्ण होत नाही, जेव्हा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही, तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे वळतो, आपण ब्रह्मांडाकडे जातो। ब्रह्मांड ज्यात अशी शक्ती आहे की ती आपल्या ज्या काही इच्छा अपूर्ण असतील, आपल्या आयुष्यात जे काही आपल्याला हवं असेल ते आपल्याला मिळवून देतं। बघा, 24 जून इच्छापूर्तीचा, इच्छा पूर्ण करावायचा अत्यंत मोठा दिवस। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच 24 जूनला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। साधा सोपा हा एक उपाय तुम्ही केला या 24 तारखेला तर तुमच्या आयुष्यात अपूर्ण असणारी जी काही तुमची इच्छा असेल ती 100% पूर्ण होईल। जे तुम्हाला मिळत नसेल ते सगळं काही तुम्हाला मिळून जाईल। बघा, खरं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्यामध्ये तुमची पॉझिटिव्ह क्षमता खूप महत्त्वाची असते। तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह राहाल, जेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही तुमच्या इच्छा व्यक्त कराल, तितक्याच पॉझिटिव्हिटीने ते तुमच्याकडे रिटर्न येतं, तुम्हाला परत मिळतं। जेव्हा आपण तांत्रिक गोष्टी करतो तेव्हा आपण सुतक काळ पाळतो, आपण बऱ्याच गोष्टी पाळतो, नियम पाळून आपण त्या गोष्टी करतो। पण जेव्हा आपण ब्रह्मांडांच्या काही सेवा किंवा ब्रह्मांडाचे काही उपाय करतो तेव्हा त्यामध्ये फक्त एकच गोष्ट डिपेंड असते, ती म्हणजे पॉझिटिव्हिटी। बघा, आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो 24 तारखेला दिवसभरात तुम्ही कधीही करू शकतात। सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या तीनही वेळात तुम्ही अगदी रात्रीपर्यंत केला तरीही चालेल। बघा, सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा पूर्णपणे तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह करायचं आहे। मन तुमचं जे आहे, पूर्ण शरीर जे आहे ते तुम्हाला पूर्ण सकारात्मक बनवायचं आहे। आता आपल्याला यासाठी लागणार आहे एक छान वहीचा कागद। सफेद घ्या, लाल घ्या, पिवळा घ्या, निळा घ्या, काळा सोडून कुठल्याही रंगाचा एक कागद घ्या आणि त्याच्यासोबत मात्र हिरव्या शाईचा किंवा लाल शाईचा एक पेन घ्या। आता ज्यांच्याकडे हिरव्या लाल शाईचा पेन नसेल त्यांनी निळ्या रंगाचा जो पेन असतो तो घेतला तरीही चालेल। फक्त एकच लक्षात ठेवा, जो पेन तुम्ही घ्याल तो सहसा पटकन त्याच्यावर तर पुसेल किंवा पटकन लिहिल्यानंतर ते इकडे तिकडे पसरेल असा घेऊ नका, कारण आपल्याला ते जे आहे ते जास्त दिवस टिकवायचं आहे। म्हणून जो पेन घ्याल तो बॉल पेन घ्या किंवा साधा पेन सुद्धा कुठल्याही दुकानात भेटतो, तुम्ही तो घेतला तरीही चालेल। आता जो कागद तुम्ही घेतलेला आहे त्या कागदावरती सगळ्यात पहिले एक चौकोन करायचा आहे, चौरस, छान एक चौकोन सगळ्यांनाच येत असेल त्या पेनाने छान चौकोन करून घ्यायचा आणि त्या चौकोनामध्ये जो नंबर सांगते तो नंबर लिहायचा। बघा, 24 तारखेला तुम्ही हा उपाय करणार आहात म्हणून तिथे तुम्हाला सगळ्यात पहिला अंक टाकायचा आहे 6, त्याच्या पुढे 6 आणि त्याच्या पुढे 9, 669, 669, 669 आणि त्याच्या खाली तुमचं नाव। त्या चौकोनामध्ये 669 लिहिल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे आणि हा समजा कागद आहे तर त्या कागदाच्या पाठीमागे तुमची इच्छा लिहायची आहे। आता इच्छा कशी लिहायची आहे तर ती पॉझिटिव्ह लिहायची आहे। समजा हा उपाय मी घरासाठी करते तर तुम्हाला लिहायचं आहे, माझं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, माझं स्वतःचं हक्काचं खूप सुंदर घर मला मिळालेलं आहे, थँक्यू युनिवर्स। नोकरीसाठी करताय, मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे, पगार चांगला आहे, नोकरीचं ठिकाण चांगलं आहे, थँक्यू युनिवर्स। गाडीसाठी करताय,
माझी स्वतःची गाडी मी घेतलेली आहे. माझी गाडी ही माझ्या स्वप्नांपेक्षा मोठी आहे आणि मी खूप खुश आहे. थँक्यू युनिवर्स. पैशासाठी करताय, माझ्याकडे बक्कळ पैसा आलेला आहे, मी खूप श्रीमंत आहे. थँक्यू युनिवर्स. ज्या कुठल्या वस्तूसाठी, जमिनीसाठी, कुठल्याही गोष्टींसाठी करताय, विवाहासाठी करताय, माझं खूप चांगल्या ठिकाणी विवाह जुळलेला आहे आणि मी खूप खुश आहे. थँक्यू युनिवर्स. असं पॉझिटिव्ह त्या कागदाच्या पाठीमागे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर तो जो कागद आहे तो तुम्हाला एक 4-5 वेळा छान फोल्ड करायचा आहे. त्याची एक चांगली घडी करायची आहे. आता तयार केलेली घडी तुम्हाला तुमच्या इथे ठेवायची आहे. उजव्या हातावर ठेवायची, त्याच्यावर डावा हात ठेवायचा. अशा पद्धतीने हा कागद आपल्या समोर पकडायचा आणि तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे की तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही खूप खुश आहात. आता समजा कागदाची घडी मी हातात पकडेल आणि मी म्हणेल, माझ्या मनातच मी म्हणेल, माझ्याकडे खूप पैसा आहे, पैशाचा काहीच माझ्याकडे आता काही कमतरता नाही आहे, माझी सगळी कामं पैशाने आता पूर्ण, म्हणजे जे काही आहे ते पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आहे. पूर्ण पैसा किंवा ते जे काही तुम्ही स्वप्न रंगवलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे, असं पूर्ण पॉझिटिव्ह तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. ठीक आहे. हे करून झालं की त्याच्यानंतर हा जो कागद आहे तो तुम्हाला एखाद्या तुमच्या घरातील चांगल्या ठिकाणी ठेवायचा आणि विसरून जायचं. कुठेही ठेवू शकतात, कपाटात ठेवा, एखाद्या ड्रेस खाली ठेवा, कुठेही ठेवा, पण त्यानंतर ते विसरून जा. आता काय करायचं, जेव्हा 24 तारखेनंतर जेव्हा तुम्हाला ती इच्छा तुमच्या डोळ्यासमोर आठवेल, नोकरी, व्यवसाय, उद्योग, पैसा, काही, जेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ते येईल तेव्हा तुम्हाला फक्त तुमच्या मनात एकच चित्र क्लिअर करायचं आहे. मला नोकरी लागलेली आहे, नोकरीचं ठिकाण खूप चांगलं आहे, चांगली नोकरी आहे, पगार चांगला आहे. सतत डोक्यात एकच गोष्ट ठेवायची आणि सतत तो नंबर म्हणायचा, 669, 669. जेव्हा कुठे तुम्हाला वेळ मिळतो, जेव्हा कुठे तुम्ही जाताय येताय, 669, 669, मला खूप चांगली नोकरी लागली आहे, 669. म्हणजे कंटिन्यू तुम्हाला एक 5 ते 6 दिवस तरी तुम्हाला सतत तो अंक म्हणत राहायचा आहे आणि सतत ती गोष्ट जी आहे ना ती डोळ्यासमोर पॉझिटिव्हिटीली आणत राहायची आहे. मग हा उपाय करा 6 दिवस आणि सोडून द्या. 6 दिवसानंतर याचा जो रिझल्ट येईल तो मला आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कितीही हार्ड असणारी, कितीही कठीण असणारी, अशक्य असणारी तुमची जी इच्छा असेल ती 100% पूर्ण होईल. सगळ्यात पहिले मी अंकाचं महत्त्व सांगते. मी तुम्हाला 24 तारखेचा अंक दिलेला आहे. 24 बघा, 2 आणि 4 यांची तुम्ही बेरीज केली तर येते 6. हा महिना आहे जून, 6वा महिना आहे म्हणून 6 आणि 2025 यांची बेरीज होते 9. म्हणून जो पोर्टल अंक मी काढलेला आहे तो आहे 669, 669. जेव्हा तुम्ही बरोबर 24 तारखेला हा अंक वापरून इच्छासाठी तुम्ही तो व्हिज्युअलाइज कराल तेव्हा एक ब्रह्मांडाची शक्ती तुम्हाला साथ देईल. ब्रह्मांडामध्ये असणारी जी पॉवर आहे ती तुमच्या इच्छा पूर्ण करेल. बघा आता जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल 5 दिवसात, 7 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात, तेव्हा काय करायचं, हा जो कागद आपण ठेवलेला आहे तो आठवणीने शोधायचा. जिथे कुठे ठेवलेला असेल तिथून तो कागद काढायचा आणि तो कागद जाळून टाकायचा. मेणबत्तीवरती जाळा, दिव्यावर जाळा, कॅन्डलने म्हणजे मॅचिस जे असते ते मॅचिसने जाळू शकता किंवा कापूरसोबत जाळू शकता. कागद जाळायचा, त्याची जी हॅश जी राख तयार होईल ती फुंकायची, घराच्या बाहेर ती फुंकून टाकायची. खूप साधा सोपा उपाय आहे बघा. हा 24 तारखेचा उपाय आहे. आवर्जून करा. तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील. फक्त स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा.